आता आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप तयार झालाय बघा. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता आम्ही चाललोय लोट्यात फिरायला म्हणजे बिर्याणी आणायला चाललोय. थांबा आपण ड्रायव्हर आहे. आणि तर पाऊस बघा किती आहे, पण पाऊस आहे पण फुल कडकडतं. चुकीचा निर्णय घेतला असं मला आता वाटायला लागलाय. पाऊस पण खूप जोरात आहे. नाही हा पाऊस बघा एवढा आहे ना, म्हणून आम्ही इथं ब्लॉग एंड करतोय. अजून पुढे लय जायचंय रे भाई, बेकार अवस्था आहे. चला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. मी स्वतः मला तुमचं सरचे स्वागत करतोय. याच्या अगोदरची व्हिडिओ तुम्ही अनबॉक्सिंगची बघितली असेल, तर आता आम्ही आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप कसा आहे त्याची व्हिडिओ शूट करतोय बघा. तर मी ब्लॉग पुढे कंटिन्यू करा, मग दाखवतो मोटो ब्लॉग माझा मोटो ब्लॉग सेटअप कसा आहे तो तुम्हाला दाखवतो. आता पुढे मी काय काय म्हणजे कसं माईक वगैरे बसवलं ते तुम्हाला दाखवतो. चला. तर मोटो ब्लॉगिंग सेटअपसाठी पहिल्यांदा आपण एक हेल्मेट आणलाय. एक्सॉरचं हेल्मेट आहे. त्यानंतर सोनीचा माईक आहे आपल्याकडे बघा. हा माईक आहे, हा ऑडिओ कन्व्हर्टर आहे आणि हा डीजे ॲक्शन 4चा कॅमेरा आहे. हा माईक आपल्याला या हेल्मेटमध्ये फिक्स करायचा आहे. तर तो मी कसा फिक्स केला तो तुम्हाला दाखवतो. तुम्ही ब्लॉग पुढे कंटिन्यू करा. हा जो माईक आहे तो आपल्याला ह्या हेल्मेटच्या पॅडिंगच्या आतमध्ये सेट करायचा आहे. तो तुम्हाला दाखवतो मी कसं सेट करायचं होतं. तर आता ही आपण हेल्मेटची जी पॅडिंग आहे ती आपण आता रिमूव्ह करू, म्हणजे काढून घेऊ. इथून रिमूव्हेबल पॅडिंग आहे, लगेच रिमूव्ह होते. तर मित्रांनो आता फुल संशोधन चालू आहे की माईक कसा बसवायचा, कारण डोका चालत नाही. आता काहीतरी चालवतोय डोका, तर माईक बसून झाला होता तुम्हाला भेटतो. चला. तर मित्रांनो आता लय कष्ट करून माईक लावला आहे बघा. असा इथनं वायर टाकले आणि ती वायर आहे ती इथं अशी इथनं बाहेर घेतले आणि इथनं अशी गुरपटवून इथं बाहेर घेतले आणि इथं आपल्या गोप्रोला आपल्या ॲक्शन कॅमेऱ्याला कनेक्ट होणार ते. बरं बघा, हेल्मेटच्या आतमधून घेतले. जाम कष्ट, अर्धा तास गेला लावायला भाई. आता बघू कसं काय ते. आता आपला ॲक्शन कॅमेरा कनेक्ट करतो, बघतो. फिटिंग बाकी आहे, अजून आतमधली फिटिंग वगैरे बघा. हे काढलेलं लावायचं आहे. शे. चला. तर मित्रांनो आता आपला सगळा सेटअप झाला आहे बघा. हा आपला हेल्मेट आणि इथं आपण ना बघा ॲक्शन प्रोचा जे माउंट लावला इथं आता आपला ॲक्शन कॅमेरा अटॅच होणार. वायर आहे त्याची हेल्मेटमध्ये आतमध्ये, तुम्ही बघितलं असेल कशी आपण वायर ॲडजस्ट केले ते आतमध्ये. आपला एक्सॉरचा हेल्मेट. आता ट्रायल घेऊ कसं काय विंड नॉईस किती आहे आणि कसं काय व्ह्यू दिसतोय ते. तर ना आता आपला मोटो ब्लॉगिंग सेटअप तयार झालाय बघा. इथं आपला ॲक्शन कॅमेरा लागलाय, इथं ॲडॅप्टर वगैरे काय असतो, माईक कन्व्हर्टर वगैरे तो सगळा लागला. ही अटॅचमेंट आपली आणि हा आपला एक्सॉरचा हेल्मेट आणि हा वाघ. आता आम्ही चालू आहे टेस्टिंग घ्यायला. बघू कसं काय टेस्टिंग येते ते. विंड नॉईस कमी येते का ते चेक करायचं आपल्याला, आणि आवाज क्वालिटी साऊंड क्वालिटी कशी येते चेक करायचं. आता प्रयत्नानंतर आता हे सगळं कम्प्लीट झाले. बघू आता. चला ब्लॉग तुम्ही कंटिन्यू करा. आता डायरेक्ट शिफ्ट होऊ आपण. तर हा व्हिडिओ शूट होतोय डीजे ॲक्शन 4. बघू कसं काय रिव्ह्यू मिळतो ते आपल्याला. हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू व्लॉग. तर आता आम्ही चाललोय लोट्यात फिरायला म्हणजे बिर्याणी आणायला चाललोय. बाहेर पावसातून चूड नसले, कारण विषय काय आहे, नवीन हेल्मेट आहे, सेटअप पण आपला नवीन आहे, ट्रायल पण घ्यायची होती आणि बिर्याणी पण आणायची, सगळंच करायचं. म्हणून आता चाललोय तिकडं. प्रोटेक्शन लावलंय तसं, म्हणजे पाऊस आहे बाहेर पण पिशवी वगैरे सगळं लावलंय. तर बघू किती एअर मारते किती. आता जर ह्या हेल्मेटमधून एअर मारली तर भाईनं काहीतरी मोठाच काहीतरी करायला लागेल. पाऊस तुफानी चालू आहे. आता अँगल कसं, अँगल बरोबर आहे ते काय, अँगल बरोबर आहे. हा हा ओके ओके. आपलं काही एकच बॅटर आपल्याला जाऊन यायचं. तर बघू कसं काय निघालं तर हाय, म्हणजे जाऊन तर जाणं भागच आहे भाई, त्यात काय विषय नाही. हेल्मेट पण नवीन, सगळ्यात नवीन भेंडी, नुसती दहशत चालू आहे भाई. बघू आता आवाज किती येतोय, साऊंड फक्त गुड नाहीच नक्की यायला, बाकी काय नाही विषय काय नाही. चला बघू आता कसं काय ते. तर मित्रांनो आता ट्रायल बघितली, जरा सक्सेसफुल आहे, म्हणजे गुड नाईस तर येत नाही. मला आता असा काय व्ह्यूज लागतो, बाकीचे पुढचे जे व्हिडिओ येतील आपल्या ट्रॅव्हलचे, तर त्यात असा काय व्ह्यू असेल
थांबा 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 डेंजर ड्रायव्हर आहे आज बेकार आहे भिजून गेले जातो असं वाटतं मला आता. आणि कडकड ते काय मला अक्कल सुटली नाही एवढ्या पावसातून आम्ही नुसतं मोठं ब्लॉक करायचं बाहेर पडलं नाही काय समजत नाही लय मोठा मोठं ब्लॉक व्हायला आवाज इथं आणि तर पाऊस बघा तिथे तुफान पाऊस आहे तुफान अगं पाय तुझ्या फुल कडकडतात आणि त्यातनं आम्ही चाललो आता बिर्याणी आणायला चुकीचा निर्णय घेतला असं मला आता वाटायला चाललंय पाऊस पण खूप जोरात आहे भरपूर पाऊस आहे बिर्याणी घेईल काय हा मला पण तेच वाटतंय खिशात ठेवून राहू दे नंतर कधीतरी करू मित्रांनो आता आमचा डिसिजन झाला कॅमेरा नो रिस्क हो पेट्रोल पंपात घेतो कॅमेरा नो रिस्क बाबा पाऊस बेकार पडतोय इथेच आम्ही आता हा ब्लॉग एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा. एंड काय करतोय कारण आम्हाला माहिती आहे वॉटर प्रूफ आहे पण तरी पण हे नको व्हायला रिस्क नको काहीच त्यामुळे आम्ही इथेच थांबवतो पेट्रोल पंपावर खिशात टाक डायरेक्ट. मित्रांनो हा पाऊस बघा एवढा आहे ना म्हणून आम्ही इथं ब्लॉग एंड करतोय. अजून पुढे लय जायचंय रे भाई बेकार अवस्था आहे चला.